नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी रोज कोणती ना कोणती नकारात्मक बातमी असते. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांसाठी रोज अनुकूल बातम्या येण्याचं प्रमाण हे गेल्या काही दिवसांमध्ये अजिबात दिसून आलेलं नाही. म्हणजे कोणता तरी नेता पक्षाला सोडून गेला, उद्धव ठाकरे यांना धक्का. ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थिती चांगली आहे त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक नेत्यांमधल्या मतभेदांच्या बातम्या. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासाठी संघटना वाढवणे आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करणे यासाठी मोठेच कष्ट उपसावे लागत आहे. आता याला निमित्त घडलं आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामधील वादानं. आता हा जो वाद आहे या वादात चंद्रकांत खैरे रोज नवी ठिणगी टाकत आहेत आणि दानवे यांच्यावर आरोप करत आहेत. आता त्यांनी नुकताच असा आरोप केलेला आहे की अंबादास दानवे हे माझ्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडे काड्या करतात. अंबादास दानवे यांचं पक्षामधलं योगदान काहीच नाही, त्यांच्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे आणि मला ते जाणीवपूर्वक शिवसेनेपासून दूर लोटत आहेत असं एक साधारणपणे म्हणणं हे चंद्रकांत खैरे यांचं असतं. आता खैरे एवढे आक्रमक का झालेले आहेत, एवढे का चिडलेले आहेत, याच्या मागे केवळ एकटे दानवे आहेत की उद्धव आणि आदित्य ठाकरे या दोघांनी मिळून खैरे यांना काही सायलेंट करायचं तर ठरवलेलं नाही ना, याबाबतचा उहापोह आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता याला खैरे यांच्या या सगळ्या तडफडीला किंवा चिडचिडीला जे काही निमित्त घडलेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगरमधलं शिवसेनेनं सुरू केलेलं पाण्यासाठीचं आंदोलन. या आंदोलनाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की मे 2022मध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे होते, या काळामध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरची पाणी योजना उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली नाही म्हणून मोठा आक्रोश मोर्चा काढलेला होता. या आक्रोश मोर्चामध्ये फडणवीस यांनी असं आश्वासन दिलेलं होतं की भाजप शिवसेना किंवा युती सत्तेत आल्यानंतर किंवा भाजप सत्तेत आल्यानंतर 6 महिन्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न मी सोडून दाखवतो. आता मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे खरं तर 2.5 वर्षापूर्वीच सत्तेत आलेले होते. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते. तरी या कालावधीमध्ये या पाणी प्रश्नी अजिबात तोडगा निघालेला नाही, ती योजना अजिबात पूर्ण झालेली नाही. आता हे देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन ठेवून लबाडांनो पाणी द्या अशा प्रकारचं आंदोलन अंबादास दानवे यांनी सुरू केलेलं आहे. त्यासाठी महिनाभर ते विविध उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाच्या शेवटी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आणून मोठा मेळावा आणि शक्ती प्रदर्शन करण्याचं दानवे यांचं नियोजन आहे. आता हाच जो सगळा महिनाभर आंदोलनाचा टप्पा जो त्यांनी सुरू केलेला आहे किंवा सुरू करणार आहेत त्याच्यामध्ये खैरे यांना अजिबात दानवे हे स्थान देत नाहीत. अर्थात त्यामागची त्यांची भूमिका अशी आहे, खैरे एकतर मेळाव्याला बोलवलं किंवा शिवसेनेच्या कोणत्याही महत्त्वाच्या बैठकीला बोलवलं तर ते त्यांची जुनी टेप वाजवतात आणि ती टेप आहे की मला शिवसेनेमध्ये स्थान मिळत नाहीत, नव्यानं आलेली जी पोरं आहे दानवेंसारखी ही मला पक्षामध्ये महत्त्व देत नाहीत, निर्णय प्रक्रियेमध्ये मला सहभागी करून घेत नाहीत आणि त्यामुळं पक्षाचं नुकसान होत आहे. त्यांचा जो आरोप आहे तो दानवे यांच्या विरोधाचा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये दानवे यांच्याकडे सर्वाधिकार देण्यात आलेले होते. या दानवे यांनी विविध खेळ्या केल्या. जे खरंच संभाव्य उमेदवार होते त्यांची उमेदवारी कापून त्यांनी ऐन वेळेस दुसरे उमेदवार पुढे केले. त्यातून पक्षाचं मोठं नुकसान झालं. म्हणजे दानवे यांनी देखील पक्षाला म्हणावं तसं यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवून दिले नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे आणि या त्रुटीकडे खैरे खरं तर लक्ष वेधतात. पण खैरे यांच्या पुढची अडचण दुसरी आहे. एक तर 2019 आणि 2024मध्ये खैरे यांना लोकसभा निवडणुकीची पक्षानं 2 वेळा उमेदवारी दिली. 2019मध्ये त्यांचा पराभव झाला. 2024मध्ये तर खैरे हे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे खैरे यांना जरी ताकद दिली किंवा संधी दिली तरी त्यांनीही
त्या पद्धतीचं यश पक्षाला मिळून दिलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. मग आता ठाकरे यांच्यासाठी जो महत्त्वाचा घोडा आहे किंवा महत्त्वाचा नेता आहे, तो आहे अंबादास दानवे. अंबादास दानवे यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आहे. त्यांची जात म्हणजे मराठा जात ही त्यांच्या बाजूनं ठरलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तिसरा कोणताही चेहरा खैरे आणि दानवे यांचा चेहरा सोडून तसा ठाकरेंकडे नाही. त्यामुळं पळत्या घोड्याकडे, ज्याच्याकडे पळण्याची क्षमता आहे, अशा दानवे यांच्याकडेच सर्वाधिकार देण्याचा जवळपास निर्णय हा ठाकरे यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. पण त्याच्यामध्ये त्यांची दुसरी पण स्ट्रॅटेजी आहे. खैरे यांच्यासारखे निष्ठावंत नेते आता आपल्या पक्षासोबत आहेत, पण त्यांना दुखवायचं देखील नाही आणि त्यांना अपमानित देखील करायचं नाही किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये देखील सहभागी करून घ्यायचं नाही, असं एक धोरण मला वाटतं ठाकरे यांनी ठरवलेलं दिसतं आहे. खैरे हे म्हटलेले आहेत की अंबादास दानवे जे काही काड्या करतायत त्याबद्दल मी ठाकरे यांच्या कानावरती सगळं घालणार आहे. पण ठाकरे हे सगळं ऐकून घेतील, प्रत्यक्षामध्ये खैरे यांच्या पदरामध्ये त्यातून काही फारसे पडेल असं मला तरी वाटत नाही. कारण जी शिवसेना त्यांना वाढवायची आहे त्याच्यासाठी त्यांना नवे चेहरे शोधायचे आहेत, नव्या नेत्यांना संधी द्यायची आहे. त्यामुळंच खैरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडेच ते दुर्लक्ष करतील असं सध्याचं चित्र आहे. पण यातून बोध घ्यायला खैरे काही तयार नाही आहेत आणि त्यातनंच त्यांची चिडचिड ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यातून पक्षाचं जास्तच नुकसान होत आहे. आता खैरे यांच्याकडे कोणती तरी जबाबदारी द्यावी, पद द्यावी, याबाबत ठाकरे यांची देखील अडचण आहे. कारण ठाकरे काही सत्तेमध्ये नाही आहेत, ठाकरे कोणतंही पद त्यांना देऊ शकत नाहीत, ही देखील अडचण खैरे हे समजून घ्यायला तयार नाही आहेत. पण खैरे यांची भूमिका अशी आहे की छत्रपती संभाजीनगर हे माझ्या नेतृत्वाखाली चाललेलं होतं, मी त्या ठिकाणी शिवसेना वाढवलेली आहे. पण खैरे यांच्याकडे नेतृत्व असूनही शिवसेनेला कधीही असं दैदिप्यमान यश मिळालं नाही. त्यांना भाजपसोबतच युती करावी लागलेली होती आणि जो पाणी प्रश्न आता ठाकरे मांडत आहेत किंवा अंबादास दानवे आता त्यासाठी आंदोलनाचं नियोजन करत आहेत, तो पाणी प्रश्न देखील खैरे हे सोडू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं शिवसेनेला त्या ठिकाणी म्हणावं असं मोठं काम छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखवता आलं नाही, हा शिवसेनेवरचा आरोप हा अशा रीतीने खरा ठरतो. आतापर्यंत खान की बाण या प्रश्नावरती शिवसेनेनं निवडणुका लढवल्या, त्यामुळे विकास कामांना फारसं महत्त्व शिवसेनेनं कधी दिलं नव्हतं. याच्यामध्ये पक्ष नेतृत्वाचा देखील दोष होता आणि खैरे यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांचा देखील दोष होता. त्यामुळे तुमच्याकडे 20-22 वर्षे सत्ता होती. उद्धव ठाकरे हे देखील भाजपसोबत 2014 पासून सत्तेमध्ये होते. 2019 ते 2022 या काळामध्ये ठाकरे हे देखील मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये संभाजीनगरसाठी काय केलं याचा प्रश्न जर विरोधकांनी त्यांना विचारला तर त्याचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. पण आता ठाकरे विरोधामध्ये आहेत, विरोधी पक्ष म्हणून त्यांना भूमिका बजवावी लागणारच आहे. त्यामुळं फडणवीस यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवणं हे त्यांच्यासाठी योग्यच धोरण आहे. पण या दोन नेत्यांमध्ये निवड कोणाची करायची याचं मनोमन उत्तर जे आहे ते ठाकरेंनी शोधलेलं आहे आणि आधी म्हटलं त्या पद्धतीनं जो पळता घोडा आहे, जो पक्षाला वेळ देऊ शकेल, जो मराठवाड्यामध्ये जो पक्षाचा चेहरा होऊ शकेल, असं नाव ठाकरे यांनी शोधलेलं आहे. ते आहे खरंच अंबादास दानवे यांचं. खरं तर ओमराजे निंबाळकर हे देखील ठाकरे यांच्याकडे चांगलं नाव आहे. पण ओमराजेंना देखील ठाकरे हे राज्यामध्ये संधी देत नाहीत असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. एकतर मराठा चेहरा म्हणून ओमराजे यांच्यासारखा नेता त्यांना उपयोगी पडू शकतो. त्यांचंही वय तरुण आहे आणि आक्रमक भाषण आणि एकूणच त्यांची कार्यशैली याबाबतची क्रेज तरुणांमध्ये आहे. अंबादास दानवे यांच्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा जर चेहरा शिवसेनेनं पुढे केला, ठाकरे यांनी जर पुढे केला तर नक्कीच शिवसेनेसाठी मराठवाड्यामध्ये ते गेम चेंजर ठरू शकतात. पण सध्या तरी ठाकरे यांनी संभाजीनगरपुरतं का होईना दानवे यांच्याकडे सर्वाधिकार दिल्याचं दिसून येत आहे. पाहूया ठाकरे यांचा हा निर्णय पुढच्या काळामध्ये योग्य ठरेल की अयोग्य, याचं उत्तर काळच देऊ शकेल. पण सध्या तरी खैरे यांना साईडलाईन करण्याचं धोरण ठाकरेंनी ठरवलेलं आहे. फक्त त्यांना मानाचं पान मिळेल
त्यांचा अपमान होणार नाही एवढं त्याच्यामध्ये ते पाहणार आहेत, हे देखील तितकंच खरं आहे. आता शिवसेनेने जो काही निर्णय घेतलेला आहे की खैरे आणि दानवे यांच्यामधनं त्यांनी दानवेंची निवड केलेली आहे, याबाबत तुमचं काय मत आहे ते जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.